अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाघना, जय जय जी अगशमना, जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातः काळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातः कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघारणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन पवन, तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती शिनल्या ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मनास, कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पालवावया पैलतीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण त्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिरा निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटो वै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होवो सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्य त्या सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐसी प्रार्थना करता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी विपोषण विधियुक्त करावे पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी असता शुद्धचित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, दयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येई हातात, वापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याची देहा. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांचे चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करीती स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत,
दारिद्र्य पिडला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवर गेले शयन. ऐसे नवल देखून टांगण घालितसे. अष्टभाव दाटून माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून सविता झाला बहुत प्रकारे. पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. बरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी दयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकुनिया ऐशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी. दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे झाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी. समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदी ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल. प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भानावरी आला. परिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अलौकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसतय सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्प त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा मजी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवीत स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वाचत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोसिजे. असो जो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.